सोलापूरच्या शास्त्रीनगर मौलाली चौक परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नेहमी गोरगरिबांच्या अडचणीत धावून येणारे दिलदार नेतृत्व म्हणजे कम्मो शेख। कम्मो शेख यांची शास्त्रीनगर मौलाली चौक व परिसरात मोठी ओळख आहे। कम्मो शेख सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं। कम्मो शेख यांचा 25 डिसेंबर रोजी वाढदिवस होता। हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कम्मो शेख यांच्या वाढदिवसाला अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले। कम्मो शेख यांच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचं चित्र पाहायला मिळालं। कम्मो शेख यांचा शास्त्रीनगर मौलाली चौक सोलापुरात मोठा जनसंपर्क आहे। यंदाचा त्यांचा वाढदिवस माजी नगरसेवक गाझी जागीरदार यांच्या नेतृत्वात व त्यांच्या मित्र परिवारातर्फे विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला। कम्मो शेख यांच्या वाढदिवसानिमित्त खास विविध क्रिकेट स्पर्धा देखील घेण्यात आल्या होत्या। त्यामध्ये पहिले बक्षीस 21,000 तर दुसरे बक्षीस 11,000 ठेवण्यात आले होते। वाढदिवस म्हटलं की नुसतं केक कापणे, जल्लोष करणे असे न करता कम्मो शेख यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना खाऊ वाटप करणे, अन्नधान्य वाटप करणे असे विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले। त्यामुळे शेख यांचा वाढदिवस सोलापुरात चांगला चर्चेला आला आहे। रिश्तों से बड़ी कोई इच्छा नहीं होती और दोस्तों से बड़े कोई इबादत नहीं होती असे म्हटले जाते। दोस्तीतील या म्हणीप्रमाणेच कम्मो शेख हे माजी नगरसेवक गाझी जागीरदार यांचे जिगरी दोस्त म्हणून ओळखले जातात। गेल्या अनेक वर्षांपासून गाझी जागीरदार व कम्मो शेख यांच्या दोस्तीची मिसाल संपूर्ण मौलाली चौक परिसरात व शास्त्रीनगर परिसरात अनेकांनी पाहिली आहे। कम्मो व गाझी नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखात दिसून येत असतात। नात्यांचे स्नेहबंध कोण शोधत बसले, जीवापेक्षाही फुलासारखी या दोघांनी मैत्री जपली आहे। कम्मो व गाझी यांच्या मैत्रीत काय गुपित लपलंय, दोघांच्या मैत्रीने आपलेपणही जपलं आहे। कम्मो शेख यांचा वाढदिवस मौलाली चौक परिसरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। कम्मो शेख यांच्या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे AIMIMचे शहर जिल्हाध्यक्ष हाजी फारुख शाब्दी हे 7,000 किलोमीटरचा विमान प्रवास करून खास कम्मो शेख यांच्या वाढदिवसासाठी सोलापुरात आले होते। फारुख शाब्दी चायना दौऱ्यावर होते। यावेळी कम्मो शेख यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित राहावे अशी विनंती गाझी जागीरदार यांनी केली होती। त्यांच्या विनंतीला मान देत शाब्दी हे चायनावरून तातडीने सोलापुरात आले, ते फक्त खास कम्मो शेख यांच्या वाढदिवसासाठी। कम्मो शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभात फारुख शाब्दी यांनी तसे जाहीर भाषणात सांगून देखील टाकले। बताना चाहता हूँ कि मैं इस बच्चे में यहाँ पर जो हमारे कम्मो का जन्मदिन है, मैं 7,000 किलोमीटर का सफर तय करके आया हूँ भाई। मैं कल चाइना में था। गाझी मेंबर हमारे बहुत इंसिस्ट कर रहे थे, बहुत सुविधा लग रहा है कि गाझी जागीरदार नगर सेवक इलेक्शन जीत चुके हैं और ये जीत का जश्न मनाने के लिए मैं यही दुआ करूंगा अल्लाह से कि आने वाले इलेक्शन में हमारे गाझी जागीरदार हमारे मेंबर बनकर आ रही हूँ। एंड में कम्मो को और अबू हुरैरा को जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद। अल्लाह से दुआ करता हूँ कि अल्लाह पाक ऐसी खुशहाली के दिन आपकी जिंदगी में बार बार लाए, आपको सेहतमंद रखे, आपकी हर जायज तमन्ना को पूरी करे। बहुत शुक्रिया। त्यावरून शाब्दी व गाझी जागीरदार आणि कम्मो शेख यांचे संबंध किती घट्ट आहेत हे स्पष्ट झाले। भला मोठा हार व केक कापून डीजेच्या तालावर कम्मो शेख यांच्या वाढदिवसाचा जल्लोष 25 डिसेंबर रोजी मौलाली चौकात साजरा करण्यात आला। या वाढदिवसाच्या कार्यक्रमास खास करून AIMIMचे शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी, इम्रान सालार, W वसीम, मुकरी सालार, इस्माईल अण्णा, बाबा अड्डेवाले, इरफान मौलाना, हारिस कुरेशी, अजहर कुरेशी, राज पठान, अजहर गोल्डन, शहीद काझी, बाबा पठान, जिया आबादी राजे, बुजुर्ग पठान, फिरोज, सोहेल कलबुर्गी,
आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वांनी कम्मो शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सुंदर आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली। विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांना मदत करून तरुण तडफदार दिलदार नेतृत्व व दोस्ती दुनियेतील राजा माणूस कम्मो शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला।